नमस्कार मित्रांनो, खरं तर बातम्यांमध्ये आणि इतर चर्चेतही बऱ्याचदा आपण ऐकतोय की भाजप आणि ठाकरे निवडणुकीनंतर एकत्र येतील। खरं तर भाजपनी आणि ठाकरेंनी वारंवार या गोष्टीला नकार दिलाय, परंतु महाराष्ट्राचं राजकारणच असं आहे जिथे नकार तिथे होकार। कारण आपण याच्या आधी बघितलं, देवेंद्र फडणवीस म्हणालेले होते की आम्ही पवारांसोबत कधीच जाणार नाही, हे शाश्वत आहे, कधीच जाणार नाही। तेच फडणवीस पवारांसोबत 2014 मध्ये गेले आणि सत्ता मिळवली। त्यानंतर 2019 मध्ये पहाटेचा शपथविधी हा अजित पवारांसोबत झाला आणि त्याच्यानंतर उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस हे कधीही सामान्य जनतेने विचार न केलेली युती या महाराष्ट्राने बघितली, ज्याच्यावरती विश्वास ठेवायला कित्येक दिवस लोकांचे गेले अशी ही युती होती। त्याच्यानंतर शिंदे गट आणि फडणवीस यांच्याबद्दल ठीक होतं, परंतु त्यानंतर अजित पवार गट सत्ता असताना फुटून तिकडे गेले आणि तिकडे सहभागी झाले। त्याच्यामुळे आता राजकारणामध्ये नीतिमत्ता, तत्व, शब्द याला कुठलंही महत्त्व राहिलेलं नाही आहे। राजकारणामध्ये सत्ता महत्त्वाची आहे आणि सत्ता मिळवताना जर काही तडजोडी केल्या तर त्याच्यावरती मुलामा चांगल्या शब्दांचा कसा द्यायचा याच्यामध्ये हे लोक हुशार झालेले आहे आणि जनतेकडे पर्याय उरलेला नाही आहे यांचा ऐकण्याशिवाय। त्यामुळे निवडणुकीनंतर भाजप आणि ठाकरे एकत्र येऊ शकत नाही असं कितीही कोणी म्हणत असलं तरी याची शक्यता नाकारता येणार नाही। पण भाजप आणि ठाकरे एकत्र का येतील त्याचे कारण, त्याचं विश्लेषण आपल्याला या व्हिडिओमध्ये ऐकायचं आहे। नमस्कार, मी डॉक्टर महेश, आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी। तर मित्रांनो, नीट समजून घेऊया सध्या महाराष्ट्राचा राजकीय ट्रेंड, सामाजिक ट्रेंड कुठल्या बाजूनी आहे, कल कुठल्या बाजूनी आहे आणि त्याबद्दल आपण काही चर्चा करणार आहोत। वेगवेगळे सर्वे आले, वेगवेगळे पोल होत आहेत आणि त्याच्यामध्ये साधारणतः काही गोष्टी लक्षात येत आहेत। महाराष्ट्रामध्ये जर आपण नीट विचार केला तर भाजपच्या विरुद्ध सध्या मराठ्यांचा रोष आहे, भाजप विरुद्ध थोडंसं निगेटिव्ह वातावरण आहे आणि त्यामुळे कुठेतरी भाजप 105 वरून 70 ते 80 वरती येणार हा भाजपचा सुद्धा आणि महाराष्ट्राचा कयास आहे। लोकसभा निवडणुकीचे 2024 ची जर आकडेवारी बघितली तर भाजप 65 ते 70 च्या दरम्यान अडकेल अशी स्पष्ट शक्यता आपल्याला त्या आकडेवारीतून दिसते। जर आपण भाजपचे 70 च्या आसपास आमदार निवडून येत आहेत ही शक्यता जर गृहीत धरली आणि त्यानुसार आपण इतर सर्वे जर बघितले तर एकनाथ शिंदे गट हा कुठेतरी 30 ते 40 च्या आत अटकताना दिसतोय, अजित पवार गट 10 च्या खाली अटकताना दिसतोय आणि जर असं झालं तर भाजप हे 110 च्या आसपास थांबेल अशी शक्यता आहे। म्हणजे भाजप सत्तेपासून दूर असेल हे आम्ही म्हणत नाहीये, वेगवेगळे सर्वे, वेगवेगळे पोल जे काही सांगतायत, एक्झिट पोल, त्याचे अंदाज आणि त्यातून काढलेला एक सारांश आम्ही तुम्हाला सांगतोय। त्याच्या पुढे जर आपण गेलो तर साधारणतः काँग्रेस आणि शरद पवार गट 50 च्या आसपास थांबेल असं आहे आणि उद्धव ठाकरे गट 60 जागांच्या आसपास जाऊ शकतो अशी शक्यता लोकसभा निवडणुकीतून आलेले जी काही आकडेवारी आहे आणि वेगवेगळ्या एक्झिट पोलकडून जे समोर येत आहे त्यानुसार 55 ते 60 च्या आसपास उद्धव ठाकरे गट जाऊ शकतो। आता भाजपला जर सत्तेमध्ये बसायचं असेल तर भाजपला अजित पवार कुठल्याही कामामध्ये येणार नाहीये, परंतु उद्धव ठाकरेंना जर सोबत घेतलं तर मात्र भाजप सत्तेच्या गणितापर्यंत पोहोचू शकतो। आता तुम्ही म्हणाल मग एकनाथ शिंदेंचं काय, तर एकनाथ शिंदेंना जसंच्या तसं भाजपमध्ये मर्ज केलं किंवा एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये दिलजमाई केली तर भाजपला उद्धव ठाकरेंसोबत जाणं काही अवघड नाही आहे, जनतेला हे स्वीकारणं काही अवघड नाही आहे। कारण ही नैसर्गिक युती याच्या आधी कित्येक वर्ष महाराष्ट्राने बघितलेली आहे आणि महाराष्ट्रातल्या कित्येक मनामध्ये आजही भाजप सेना युतीच राहते। त्याच्यामुळे यामध्ये काही फार वाईट होईल अशातला काही भाग नाही आहे आणि जर खरोखर एक्झिट पोलनुसार आणि आम्ही सांगतोय त्यानुसार गेम झाला
तर मात्र भाजप आणि ठाकरेंना एकत्र येण्याशिवाय पर्याय उरणार नाही। मग तुम्ही म्हणाल, जर ठाकरे, राष्ट्रवादी, शरद पवार गट आणि काँग्रेसची सत्ता जर येत असेल तर ठाकरेंनी भाजपसोबत का जावं? तर त्याची काही कारणं आहेत। त्यातील सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं कारण नैसर्गिक युती। कुठेतरी काँग्रेस यांची विचारसरणी आणि शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाची विचारसरणी ही वेगळी आहे। आज जरी सत्ता आणि राजकीय संकट यामुळे हे दोन जण एकत्र आलेले असतील तरी सुद्धा कधीही उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेस एक होऊ शकत नाही, हे जनतेला आणि त्यांना स्वतःला देखील माहिती आहे। कुठेतरी राहुल गांधी महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर सावरकरांच्या विरोधात जी गरळ ओकतात त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील शिवसैनिकांची गोची होते। कुठेतरी मुस्लिमांबद्दल बोलत असताना उद्धव ठाकरे गटाची गोची होते आणि त्याच्यामुळे कुठेतरी काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये एक पडदा आहे। आपण कितीही नाकारलं तरी ते आहेच, ही सत्यता आपण नाकारूच शकत नाही। दुसऱ्या बाजूला जर आपण शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे यांचे संबंध जर बघितले तर नाइलाजाने पर्याय नसल्यामुळे, राजकीय संकटात असल्यामुळे हे दोन जण एकत्र आहेत। शरद पवार यांची सत्तेसाठीची असलेली जी काही हाव आहे आणि उद्धव ठाकरे यांची जी विचारसरणी आहे ती पूर्णपणे वेगळी आहे। कुठेतरी शरद पवार गट राजकीयदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या यांची धोरणं प्रचंड वेगळी ठरतात आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची राजकीय, सामाजिक आणि आर्थिक धोरणं ही पूर्णपणे वेगळी ठरतात। त्यानंतर जेव्हा हिंदुत्वाचा मुद्दा येतो त्यावेळेस उद्धव बाळासाहेब ठाकरे वारंवार आमचं हिंदुत्व म्हणत असताना कुठेतरी काँग्रेस आणि शरद पवार गट या शब्दापासून थोडंसं अंतर ठेवून आहे, हेही तेवढंच सत्य आहे। एक कॉमन मिनिमम प्रोग्राम घेऊन, एक किमान समान कार्यक्रम एकत्र घेऊन हे तिघं सत्तेमुळे जरी एकत्र आलेले असले, भाजपने उद्धव ठाकरेंचा केलेल्या अपमानामुळे जरी एकत्र आलेले असतील, अमित शहांनी उद्धव ठाकरेंना दिलेला शब्द न पाळल्यामुळे जरी हे एकत्र आलेले असतील, तरी यांच्यामध्ये वैचारिक साम्य हे असू शकत नाही। हे त्रिवार सत्य आहे, हे महाराष्ट्राला स्वीकारावंच लागेल। आणि मग अशा परिस्थितीमध्ये सध्या जर आपण बघितलं तर हा सगळा विचका सुरू झाला तो मुख्यमंत्री पदावरून, आणि ज्या मुख्यमंत्री पदावरून हे सगळं वातावरण तापलं, त्या मुख्यमंत्री पदाची आता कोणालाही शाश्वता नाही आहे। कोणालाही विश्वास नाही आहे की मुख्यमंत्री कोणाचा होणार आहे। खुद्द देवेंद्र फडणवीसांच्या भाजपला वाटे ना भाजपचा मुख्यमंत्री होईल, इकडे उद्धव ठाकरेंनी वारंवार मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करा अशी जाहीर सभेमध्ये मागणी केली, तरी पवारांनी आणि काँग्रेसने ते ऐकलं नाही। कुठेतरी नाना पटोलेंना मुख्यमंत्री व्हायचंय, कुठेतरी सुप्रिया सुळे पहिल्या महिला मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या होतील अशी चर्चा रंगते। त्याच्यामुळे ज्या पदावरून हा सगळा विचका झाला त्या पदाबद्दल आता कोणालाही गॅरंटी उरली नाही आहे। आणि उद्धव ठाकरेंना तर हे कळून चुकलंय की त्यावेळेस नाइलाजाने काँग्रेस आणि शरद पवारांनी आपल्याला मुख्यमंत्री बनवलं, पण आता परत मुख्यमंत्री पदाचे जेव्हा उमेदवार घोषित करण्याची वेळ आली तेव्हा हे दोघेही मूग गिळून गप्प बसलेले आहेत। याचाच अर्थ उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री बनतील यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पॉझिटिव्ह नाही आहे। मग येणाऱ्या काळामध्ये जर हे गणितच जर बसले नाही तर मग काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटासोबत राहण्यामध्ये अर्थ तरी काय, हा एक मुद्दा इथे येऊ शकतो। आणि जर भाजप आणि शिवसेनेचे जर आपण आत्ताचे खासदार जर बघितले तर दोघांची सारखे आहे 9-9। त्यामुळे मोठा भाऊ कोण, इथून हा वाद जेव्हा सुरू झालेला होता, आता जर दोघेही समान जर राहिले तर मात्र भाजपला उद्धव ठाकरेंसोबत सत्ता शेअर करणं कदाचित आता नीतिमत्तेनुसार, तत्वांनुसार जड जाणार नाही। आपल्यामध्ये मोठा कोण, सत्तेचा मोठा वाटेकरी कोण, इथून वाद सुरू झाला आणि तो वाद मिटवता मिटवता दोघांनीही स्वतःचं नुकसान करून घेतलेलं आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये हिंदुत्व, राष्ट्रहित, कलम 370 या सगळ्या गोष्टींवरती उद्धव ठाकरे आणि भाजप यांची मतं जास्त जुळतात।
त्यासोबत येणारी लोकसभा निवडणूक 2029ची जी वेळ येईल, ऑलरेडी 2024मध्ये नरेंद्र मोदींच्या विरोधामध्ये चांगलंच वातावरण तापलेलं होतं. मित्रपक्ष सोडून गेल्यामुळे भाजपला ही निवडणूक चांगली जड गेलेली होती. अब की बार 400 के पारचा कितीही मोठा आव आणला तरी ते शक्य झालं नाही. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भाजपला चांगल्या मित्रपक्षांची आता गरज पडणार आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरे हे त्यांच्यासाठी अत्यंत योग्य, नैसर्गिक आणि चांगले मित्र ठरू शकतात. शरद पवारांची मैत्री भाजपला परवडू शकत नाही, काँग्रेससोबत मैत्री होऊ शकत नाही, अजित पवार गट आपल्या कामाचा नाही आणि एकनाथ शिंदे यांना लिमिटेशन्स आलेले आहेत. या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर भाजपसाठी उद्धव ठाकरे यांच्या एवढा योग्य मित्र सध्या तरी नाही आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीनंतर जर समीकरणं आम्ही सांगतो तशी झाली तर भाजप आणि ठाकरेंना एकत्र येण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. हा व्हिडिओ जर मित्रांनो तुम्हाला माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण, विश्लेषणात्मक जर वाटला असेल तर याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जर अजूनही आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्ही दररोज संध्याकाळी लाईव्ह येतो, त्या लाईव्हला कनेक्ट व्हायला विसरू नका. धन्यवाद.